यशाची वेगवेगळी शिखर गाठणारा सुबक सुनील आपल्याकडे आलेला आहे. एकदम ट्रॅडिशनली म्हणायचं तर आपकी सुरुवात कैसी हुई? माझ्या बहिणीने माझ्या घरातल्या नकला वगैरे सगळं पाहून मला लिटल थिएटरच्या शिबिरात दाखल करणं, एका मित्रांनी विनय आपटेंच्या समोर नेऊन उभं करणं. पण तुझा खरा टर्निंग पॉइंट काय? ज्या क्षेत्राबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होतो त्याच्या जेव्हा अंतरंगात शिरलो त्याच्यानंतर मी खरं तर त्या कलेच्या प्रेमात पडलो. एक नट हा नाटकाच्या नादी लागतो आणि त्याच्या जन्माचं नाटक होतं. कारण शेवटपर्यंत तो ती काही कला सोडू नटसम्राट हे प्रचंड मोठं उदाहरण आहे त्याचं. अगदी म्हणजे आपण आपलं काम करत असतो पण तरीसुद्धा लोक आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी जेव्हा घरी केलेल्या पुरणाच्या पोळ्या घेऊन येतात तेव्हा असं वाटतं की अरे ह्या प्रेक्षकांना मी काहीतरी देणं लागतो. तर हर्बेरियमची कल्पना हा कसा काय मुद्दा आला? तो निर्माता होण्यामागचा उद्देश तो होता. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्यात काही मजा नाही. तुझ्याविषयी असंही ऐकलं मी की प्रोड्युसर म्हणून तू आपल्या नटांची फार बूज राखतोस. संवेदनशील पद्धतीने वागून सहसंवेदना दाखवून जर का आपण त्यांना एकत्र ठेवलं, बांधून ठेवलं तर कदाचित हे आपल्याच बेनिफिटचं असणार आहे. हे सगळे प्रयोग तू करत होतास हर्बेरियमचे आणि मध्येच अमेरिकेची वारी. सुधीर भटांचा मला इथे उल्लेख करावासा वाटतो. 4 नाटकं घेऊन आम्ही अमेरिकेत दाखल झालो वगैरे. हा सगळा घाट आहे तो सुधीर भटांनी खरं तर घातला. म्हणजे हे जर का क्षेत्र पुढे नाहीच काही करू शकत आहे तर आपल्याला आपण रिकामे बसून डोक्याची वाट लागेल आपल्या. किती चिरतरुण आणि यंग वगैरे म्हणलात तरी सो यू कॅनॉट फॉरगेट द फॅक्ट्स की यू आर ग्रोईंग. नमस्कार. संवेदन मानसशास्त्र गुरुकुलच्या द टर्निंग पॉइंट या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टर्निंग पॉइंट हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येत असतो पण खूपदा हा टर्निंग पॉइंट आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. पुलं म्हणतात की वळण कधी सरळ नसतं पण वळणाला सरळ करून घ्यावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला आपण वळत असताना आपल्या मागे पुढे काय आहे, आपल्या बरोबर कोण आहे, आपल्या गाडीचा वेग कसा आहे, ब्रेक बरोबर आहेत की नाही, या सगळ्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला पुढे जावं लागतं तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो. अशी यशाची वेगवेगळी शिखर गाठणारा सुबक सुनील आपल्याकडे आलेला आहे. तर सुनील बर्वे हे मराठी चित्रपट, टी व्ही, नाटक या सगळ्या क्षेत्रातलं एक चॉकलेट हिरो म्हणून नाव आणि अजूनही तो चॉकलेट दिसतो. खरं म्हणजे आता सॉल्ट पेपरमध्ये त्याच्या चॉकलेटपणात भर पडली असं मला वाटतं. तर सुनीलची गंमत आहे त्याच्या आयुष्याची, त्यांनी घेतलेल्या वळणाची आणि आत्तापर्यंत त्याचा प्रवास कसा झाला, किती टर्न्स आले, किती वळणं आले आणि किती वळसे पडले त्याची आपण जरा त्याच्याविषयी बोलणार आहोत. आणि मला खात्री आहे की सुनीलच्या या पॉडकास्टमधनं आपल्याला जीवनाविषयी खूप वेगळा दृष्टिकोन मिळू शकेल. त्याच्याशी गप्पा मारताना मला नेहमीच वाटतं की सुनील हा पॅराडाईम शिफ्ट करणारा व्यक्ती आहे, ॲक्टर आहे, प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे. तर बोलूया आपण त्याच्याशी. सुनील, एकदम ट्रॅडिशनली म्हणायचं तर आपकी सुरुवात कैसी हुई? आता सुरुवात म्हणजे या क्षेत्राच्या सुरुवातीबद्दल आपण बोलूच शकतो. मला कल्पनाही नव्हती. तू जे मगाशी म्हणालास ना की ते वळण आहे हे आपल्याला खूप नंतर कळतं. आपण आपले ड्राईव्ह करत असतो त्या वेगात, त्या कैफात, त्या धुंदीत. तसं त्या वयातच माझं पण हे वळण मी कधी पार केलंय मला कळलं नाही. म्हणजे मी 12वीत असताना अचानक माझ्या बहिणीने माझ्या घरातल्या नकला वगैरे सगळं पाहून मला लिटल थिएटरच्या शिबिरात दाखल करणं, तिथून मला एका मित्रांनी विनय आपटेंच्या समोर नेऊन उभं करणं आणि मग मला ज्या क्षेत्राबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होतो
त्याच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. नाटक म्हणजे फक्त प्रेक्षागृहातून आपण बघणारं नाटक एवढंच मला माहिती होतं. त्याच्या जेव्हा अंतरंगात शिरलो किंवा त्याच्यातले ते उभं करण्यासाठीचे जे कष्ट पाहिले, त्याच्यानंतर मी खरं तर त्या कलेच्या प्रेमात पडलो. वा. आणि मी ते नकळतपणे वळण घेतलं आणि त्याच वळणाच्या प्रेमात किती पुढे वळणं आली तरीसुद्धा मी काही हरलो नाही आणि मी मात्र त्याच क्षेत्रात अजून माझं प्रयत्न करतोच आहे. माझे प्रयत्न चालूच आहेत आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी तो जो एक स्पायरल कदाचित वळणावळणाचा जिना आहे तो मी चढतोय अजून. पण तुझा खरा टर्निंग पॉईंट काय? असं वाटलं की चलो आता हे सोडून आपण यावं. हो, टर्निंग पॉईंट आत्ता माझ्या असं लक्षात येतं आहे की जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन, कारण मी म्हटलं तसं 12वी झाल्यानंतर मी खरं तर या क्षेत्राशी माझी ओळख झाली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो. सायमल्टेनियसली माझी आई शिक्षिका, वडील माझे इंजिनियर, त्यामुळे अर्थातच शिक्षण पूर्ण करणं हा घरातला एक मोठा आग्रह. तर शिक्षणही पूर्ण केलं मी माझं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नोकरी धरली आणि असं लक्षात आलं की ह्याच्यात काही माझं मन रमत नाही. कोणती नोकरी करत होतास? मी US विटॅमिन्स नावाच्या एका फार्मा कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीला रुजू झालो. एक असाईड घेतो. प्लीज. मी डॉक्टर म्हणून काम करतो तेव्हा आमच्याकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतच असतात आणि त्यांना सटकवण्यात आमची रिसेप्शनिस्ट किती हुशार आहे मला माहिती आहे. त्या सगळ्यांना मी टायवाले म्हणतो. आज गंमत अशी आहे की तू टाय घातलेली नाही आहेस आणि आज मी तुझ्यावर टाय घालून बसलेलो आहे. तू जर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून चालू राहिला असतं तर नॅशनल मॅनेजर झाला असतं. पण आता तू छा घे हो. तर हा टर्निंग पॉईंट तू कसा काय घेतला? जंप घेतलीस मागचा पुढचा विचार न करता? हो, कारण मला असं वाटतं की मध्यमवर्गीय घरातल्या मुलांवरती कुठलं एक प्रेशर असेल तर ते म्हणजे की आपल्याला पुढे घर चालवायचं आहे. येस. आणि ते घर चालवण्याच्या दृष्टीने नोकरी ही अत्यंत स्टेबल आणि काय म्हणतात त्याला लॉंग लाईफ असलेली गोष्ट असते. त्यामुळे ते सगळेजण नोकरीत रुजू होतात. मी सुद्धा रुजू झालो. बरं. आणि थोडंसं तारतम्य असल्यामुळे मी जेव्हा या क्षेत्रात जेव्हा ठरवलं की मला हे काही जमायचं नाही, तेव्हा मी माझ्या स्वतःसाठी एक 3 वर्षांचा कालावधी दिला. बरं. की 3 वर्ष आपण या क्षेत्रात प्रयत्न करायचे. ठीक आहे. जितका पगार मला कदाचित US विटॅमिन्समध्ये मिळतोय तितका किंवा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त किंवा त्याच्या जवळ जाणारा जरी का आपल्याला मानधन मिळत राहिलं तर आपण ह्या क्षेत्रात पुढे परस्यू करायचं, नाहीतर आपण पुन्हा एकदा नोकरी करायची. असं मी एक क्लिअर कट त्याच्यावरती मार्किंग ठेवलेलं होतं. आणि सुदैवाने किंवा मेहनतीने असेल किंवा कशामुळे मला माहीत नाही, किंवा लोकांचं माझ्यावरती प्रेम असेल म्हणून असेल, पण मला सतत मी कामात होतो. मी नाटकाचे प्रयोग होते. कारण जेव्हा मी हा निर्णय घेतला त्यानंतर 4 चौघी नावाचं एक नाटक मी केलं आणि त्याचे जवळजवळ 550-600 प्रयोग आम्ही केले आणि मी ते कंटिन्युअसली एक म्हणजे म्हणतात ना की मला बोनस सकटच दर महिन्याला पगार मिळत होता असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे पुढे मला कधी या क्षेत्राकडे किंवा मागे वळावं आणि आपण पुन्हा एकदा नोकरी करावी असं कधी वाटलं नाही. त्याच्यासाठी एक काळ आला जेव्हा असं वाटलं की अरे नोकरी असती तर बरं झालं असतं. तर तो काळ खूप उशिरा आला, तेव्हा मागे वळणं कठीण होतं. म्हणजे एक आपण म्हणू की टर्निंग पॉईंटच्या पुढे एखादा युटर्न आपण बघून ठेवलेला असला तर तो बरा असतो. म्हणजे आपल्या रिस्क बेनिफिट रेशिओमध्ये आपल्याला एक युटर्न कुठेतरी आहे असं आपण म्हणत असतो. असं तो एक छान घेतलास. पण 4 चौघे नाटक सुद्धा तसं चाकोरी बाहेरचंच नाटक होतं. त्यांनी पुष्कळ धूम मचाली होती. तर त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की तिथे तुला कसं वाटलं की हे पहिलंच माझं नाटक इतकं महत्त्वाचं आणि इतकं चाकोरी बाहेरचं? पहिलं म्हणजे महत्त्वाचं. हो. कारण त्या नाटकाने खरं तर खूप नवीन पायंडे पाडले असं मी म्हणेन. एकतर स्त्रियांविषयीचे प्रॉब्लेम्स म्हणून एक पाहिलं गेलेलं नाटक आणि स्त्रियांच्या प्रमुख भूमिका असलेलं नाटक, आणि पण तरीसुद्धा ती जी पुरुष पात्र होती त्यांना सुद्धा तितकंच वेटेज होतं. कारण त्या स्त्रियांच्या आयुष्यात घडणारी जी घटना होती किंवा ज्या गोष्टी होत्या त्या पुरुषांमुळे घडणाऱ्या होत्या. बरोबर. त्यामुळे तितकंच व्हॅल्युएबल रोल तो होता नक्की. आणि त्याच्यात करताना कल्पना नव्हती याचं काय होईल.
पण जेव्हा त्याच्याबद्दल परिसंवाद घडायला लागले, जेव्हा त्याच्याबद्दल चर्चा व्हायला लागली, तेव्हा त्या नाटकाने आपोआप थोडंसं ग्राउंड धरलं, फुटहोल्ड धरला. ॲक्टर हा भूमिका करत असतो, पण ती भूमिका करत असताना त्याच्या स्वभावामधले पण टर्निंग पॉईंट्स येत असतात. अगदी नक्की येतं की माणूस म्हणून मी कसा आहे, म्हणजे त्या भूमिकेतला मी आणि एक सुनील बर्वे म्हणून याच्यात तर टर्निंग पॉईंट येतात का? अगदी नक्की ॲक्टरना नेहमी विचारावं असं वाटतं. अगदी नक्की येतात. प्रत्येक भूमिका किंवा प्रत्येक तुम्ही केलेलं काम तुम्हाला काहीतरी नकळत देऊन जातं, एवढं नक्की. फॉर एक्झाम्पल मी अगदी चारचौघीचंच उदाहरण घेईन की संवेदनशील पद्धतीनं स्त्रियांच्या प्रॉब्लेम्सकडे बघणं हा दृष्टिकोन कदाचित मला मिळाला असेल तो चारचौघीमुळे मिळाला. क्या बात आहे. त्यामुळे मी माणूस म्हणून सुद्धा ग्रो झालो एक्झॅक्टली आणि नट म्हणून सुद्धा ग्रो झालो. फारच छान. म्हणजे तुझा हा प्रवास एक नट म्हणून, अभिनेता म्हणून चॅलेंजेस येत होती आणि तू गुजराती थिएटरमध्ये पण काम केलं. म्हणजे आपली ती सख्खी मावशी आपल्या शेजारी असून सुद्धा मी गुजराती नाटक अजून पाहिलेलं नाही, पण तू गुजराती भूमिका घेतला हा सुद्धा एक चॅलेंज होतं तुला की काय वाटलं तुला? मुळात तो मी म्हटलं तसं की तो एक कैफ होता आणि तो एक ह्या कलेचा आपल्याला सगळ्या अंगांनी पाहता यायला हवं हा एक कुठेतरी विचार माझ्या मनात होता. आणि तेव्हा गुजराती रंगभूमी आणि मराठी रंगभूमी पॅरलली चालू होती, मुंबईमध्ये खूप जोरात चालू होती. त्यामुळे हे सुद्धा आपण करून पाहिलं पाहिजे. माझ्या लहानपणापासून आमचे शेजारी गुजराती असल्यामुळे मी बऱ्यापैकी गुजराती बोलायचो. माझे वडील छान गुजराती बोलायचे, त्यामुळे माझी बहीण तर फारच अस्खलित गुजराती बोलायची तिच्या मैत्रिणी असल्यामुळे. त्यामुळे गुजराती येत होतं. मग हे थिएटर सुद्धा आपण करून पाहिलं पाहिजे हा एक विचार होता. आणि मोरूची मावशी जे मी आधी मराठीत केलं होतं तेच त्यांना गुजरातीत करायचं होतं. त्यामुळे मला नाटक माहीत होतं, त्यातलं रोल माहिती होता. त्यामुळे आणि फक्त ते गुजरातीत आता आपल्याला करायचं आहे आणि त्या लोकांसमोर मला प्रस्तुत व्हायचं. तेच विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक जरा विचक्षणपणे नाटक बघतो. अर्थात मोरूची मावशी बघायला म्हणजे एन्जॉयमेंट करायला लोक यायचे. आणि गुजराती प्रेक्षक जरा वेगळा असतो. त्यातनं काही परत ॲक्टर म्हणून घडायला काही मदत झाली तुला, की काय टर्निंग पॉईंट्स मिळाले की अरे हा ऑडियन्स वेगळा आहे, याच्याकडे मी कसं रिलेट करणार आहे, हे काय वाटतं? तिकडे ना खऱ्या अर्थाने मी म्हणेन की माझं जे म्हणतात ना की नाटक करत असताना तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. बाहेर काय घडतंय त्याच्याकडे, किंवा ऑडियन्समध्ये कोण वेफर्स खाते, वडे खाते, प्लास्टिकच्या पिशव्यांचे आवाज होत आहेत, कोणी गप्पा मारते वगैरे, ह्याच्याकडे आपलं लक्ष न जाता आपण कॉन्सन्ट्रेटेडली आपलं काम केलं पाहिजे. हे मात्र मी नक्की शिकलो. म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन दिलास. आणि मला असं वाटतं की मी पुन्हा पुन्हा टर्निंग पॉईंट म्हणतोय, म्हणजे असं की नाटक करत असताना ॲक्टर हा रिलेट करत असतो प्रेक्षकांशी. त्याच्यामध्ये सुद्धा आपली भूमिका आपण वेगळी ठेवू शकतो, ऑडियन्स कसाही असला तरी. तर म्हणजे अगदी नाट्यशास्त्राप्रमाणे रसनिर्मिती करण्याकरता ॲक्टरने फोकस राहिलं पाहिजे आपल्या भूमिकेशी आणि आपल्या टेक्स्टशी, असं वाटतं. विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की टर्निंग पॉईंट आपण म्हणतो की दरवेळेला आपल्याला काहीतरी वळण मिळतं, पण तसं नसून आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या एकूण पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जगाकडे बघण्याचा, प्रेक्षकांकडे बघण्याचा, नाटकाकडे बघण्याचा आपला इव्हॉल्व होत असतो. आणि मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा हा आहे सुनील, की तू स्वतःला ते होऊ दिलंस. म्हणजे तुझ्या या बोलण्यावर मला आत्ताच लक्षात येत आहे की एक फ्लेक्सिबिलिटी, लवचिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे. की ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून स्वतःला घडू द्यायचं, ही फ्लेक्सिबिलिटी मला वाटतं टर्निंग पॉईंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आणि कदाचित आपण ती जाणून बुजून करत असं नाही, परंतु ती बाहेरनं बघताना लक्षात येतं की याच्यात लवचिकता आहे. ॲक्टरला ती असावीच लागते असं मला वाटतं. कारण शेवटी परत एकदा मी त्याचा संबंध मी जोडीन ते मला वाटतं व्यवसाय या गोष्टीशी जोडीन असं मला वाटतं. कारण व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही तुम्ही व्यवसायात असलात तर तुम्ही रिजिड असून चालत नाही. करेक्ट. तुम्हाला बऱ्याच वेळेला आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करत करत तुमचा व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे नट म्हणून सुद्धा म्हणजे आता मला नेहमीच असं वाटायचं की मला
माझं काम जे आहे ते बोलेल आणि माझ्या कामाप्रमाणे मला माझं काम मिळत जाईल. बरोबर. पण कधी कधी हा तुमचा जो इगो म्हणा त्याला किंवा हा जो तुमचा समज असतो तो तुम्हाला बाजूला ठेवावा लागतो आणि तुम्हाला यू हॅव टू सरेंडर टू द डिरेक्टर, यू हॅव टू सरेंडर टू द स्क्रिप्ट. या सगळ्या गोष्टी खूप आहेत ज्याच्यामुळे कदाचित ती लवचिकता जी आहे ती हळूहळू तुमच्यामध्ये येत जाते असंही कदाचित असू शकेल. मला आठवतं मी अगदी लहानपणी शरद तळवलकरांचं एक नाटक होतं, नाटक झाले जन्माचे म्हणून. आता ते विस्मृती कोशात गेलंय, पण मला आठवतंय कारण त्याच्यामध्ये एक नट हा नाटकाच्या नादी लागतो आणि त्याच्या जन्माचं नाटक होतं. त्याची बायको खडे फोडत बसते अशी त्याची थीम होती आणि मला असं वाटतं की ते त्यावेळी फार सेन्सिटिव्हली त्यांनी ते मांडलं असणार. तर त्याच्यामधनं बाहेर पडणं आणि ॲक्टर हा एक प्रोफेशन आहे आणि अनेक प्रोफेशन्स असतात त्याच्याशी रिलेटेड. मग हे तुझं वळण हे त्या प्रोड्युसरकडे गेलं ते त्या दिशेने जायला सुरुवात झाली? नाही, मला असं वाटतं त्याच्यासाठी वेगळं कारण होतं. नाटकात काम करणाऱ्या माणसांचं खरंच नाटक झालं जन्माचं असं थोडंसं होतं, कारण शेवटपर्यंत तो ती काही कला सोडू शकतो. नटसम्राट हे प्रचंड मोठं उदाहरण आहे त्याचं अगदी. त्यामुळे पण मला असं वाटतं की मी निर्माता होण्यामागचं कारण मला जेव्हा एखादी गोष्ट करून दाखवायची होती प्रेक्षकांसाठी, माझ्या कारकिर्दीला 25 वर्ष झाली आणि मला असं वाटलं की आपण जे प्रेक्षक इतकं आपल्यावरती प्रेम करतात, म्हणजे आपण आपलं काम करत असतो पण तरीसुद्धा लोक आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी जेव्हा घरी केलेल्या पुरणाच्या पोळ्या घेऊन येतात तेव्हा असं वाटतं की अरे ह्या प्रेक्षकांना मी काहीतरी देणं लागतो. आणि मला असं वाटलं की आपण जे आपण पाहिलं नाही किंवा जे कदाचित यांनी सुद्धा लहानपणी ऐकलं असेल किंवा यांनी पाहिलं असेल अशा गोष्टी घेऊन आपण यांच्यासमोर मांडायला हव्यात. हर्बेरियमबद्दल बोलतोय मी. जरा मला अजून थोडंसं सांग, कारण मला आता तुझ्या बोलण्यातनं काय दिसतंय माहिती. मला असं वाटतं की हा पॅराडाईम शिफ्ट आहे. म्हणजे कलाकार म्हणून जगणं, माणूस म्हणून जगणं आणि समाजाशी रिलेट करणं ह्याचं एक चौकट तयार होते आणि ती चौकट सुरक्षितता देत असते. ती चौकट मोडायला लागते आणि नवीन चौकट कदाचित आपण तयार करू, पण ती चौकट मोडल्याशिवाय नवीन तयार होत नाही. तर त्याला डेअरिंग लागतं, त्याला धाडस लागतं पॅराडाईम शिफ्ट करण्याकरता. आणि हा मला तुझा पॅराडाईम शिफ्ट मला खूप महत्त्वाचा वाटतो. मी त्याचं एक उदाहरण देतो. आपण एकदा गप्पा मारत होतो तेव्हा तू म्हणालास, म्हणजे तुझं सुरू झालं होतं तेव्हा तू म्हणालास की ऑडिटोरियममध्ये असं, म्हणजे मी म्हटलं प्रेक्षक किती येतात, तर तू प्रेक्षक त्यांना म्हणाला नाहीस. मला खूप चांगलं आठवतं आहे की सुनील म्हणाला फुटफॉल किती आहेत. मी ऐकून चाट पडलो. म्हटलं फुटफॉल हा शब्द नाटकातले सिनेमातले लोक कधी वापरत नाहीत. ते म्हणतात आमचं बॉक्स ऑफिस काय आहे. पण त्याला पॅराडाईम शिफ्ट होऊन त्याला फुटफॉल म्हणणं इज अ मेजर चेंज आणि तो तुझ्या त्या प्रोडक्शनमध्ये दिसतो असं मला वाटतं. तर हर्बेरियमची कल्पना हा कसा काय मुद्दा आला आणि कशी काय तेव्हा मला असं वाटलं, म्हणजे तो परत मी मागे जातो, म्हणजे तो निर्माता होण्यामागचा उद्देश तो होता की मला पुन्हा एकदा कुठेतरी असं वाटलं की जर का मला काहीतरी करायचं तर मी ते दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्यात काही मजा नाही. कारण जर का हे माझं फसलं तर मी आयुष्यभर असं या विचारात राहीन की अरे आपण याचे पैसे घेतले आणि फेडू शकलो. आणि ते आपण जर का करायचं तर आपणच करून बघितलं पाहिजे. आणि म्हणून मग मी खरं तर हर्बेरियम नावाचा उपक्रम सुरू केला. त्यात रिस्क होती, रिस्क होती जी तू घेतलीस. त्याच्यामध्ये कोणते प्लस पॉईंट तुझ्या बाजूने असे होते आणि कोणते असे वाटले की या बाबतीत आपण अधिक काळजीपूर्वक वावरलं पाहिजे. म्हणजे कसं ते, कारण तू ना सॉर्टेड माणूस म्हणून ओळखला जातो. तो सॉर्टेडनेस कुठे होता तो मला कळलं. मला खरंच कल्पना नाही मला हे कुठून वाटलं किंवा का करावं असं वाटलं. किंवा कदाचित असं असेल की जेव्हा मी सुधीर भट यांच्याकडे सुयोगमध्ये कामं करत होतो नाटकातून, तेव्हा मी बऱ्याच वेळेला प्रोडक्शनच्या गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालायचो आणि बघायचो की काय नक्की आहे. म्हणजे तो फुटफॉल्स हा शब्द जो मी म्हटलं ना की नुसते येणारे प्रेक्षकच नसतात तर बरेच लोक
आपले ओळखीने आलेले असतात, आपल्याला इन्व्हायटेड असतात, त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की तो फुटफॉल मला फार महत्त्वाचा वाटतो, कारण तो सुद्धा माणूस जरी का फुकट तिकीट घेऊन आलेला असला तरी सुद्धा तो बाहेर जाऊन काहीतरी बोलणार आहे. येस येस. सो तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ती आलेली सगळी संख्या फार महत्त्वाची आहे. आणि ते सगळं माझं कुठेतरी ऑब्झर्वेशन चालू होतं. आणि ॲट द सेम टाईम मी त्याचं जे एक बांधणी करावी लागते ना, ती मला असं वाटतं की मी आधी सुधीर भटांना सुद्धा सांगितली होती की तुझ्याकडे जर का इतकी मोठी मोठी नटमंडळी काम करायला उत्सुक असतात आणि इतकी जुनी नाटकं तुला माहिती आहे, तर तू का नाही असं करत आणि तू 100 प्रयोगांसाठी रिस्ट्रिक्ट कर. बरं. तर ते मी त्याला 100 प्रयोग तेव्हा म्हटलं होतं, पण मला असं लक्षात आलं की 100 प्रयोग करायचे म्हणजे त्याचं परत मग ते गणित जे आहे ना ते सगळं मी पूर्ण मांडून पाहिलं की हो ऑन पेपर की 100 शोज म्हणजे किती महिने लागतील आणि हा मग उपक्रम किती मोठा होईल. मग असं करत करत शेवटी मी तो 25 प्रयोगांवरती आला. कारण 25 प्रयोग म्हणजे साधारण 3 महिन्यात माझे प्रयोग होतील. त्याच्या पुढचा प्रयोग जरी का केला आणि 5 नाटकं करायची ठरवली तरी सुद्धा साधारण वर्ष सव्वा वर्षापर्यंत मी हे नेऊ शकेन. मी नोकरीतला नसल्यामुळे मला तो दररोजचं सातत्य जे आहे, सकाळी उठून 9 वाजता जाणं 5 वाजता घरी येणं, हे माझं रुटीन कधीच नव्हतं. पण मी असं ठरवलं की आपल्याला एक वर्षभर तरी एक गोष्ट नेटाने ठरवून करता आली पाहिजे. पूर्वी 3 महिने होते ते 1 वर्षावर मग मी ते 1 वर्षात 5 नाटकं करायचं ठरवलं. आणि म्हणून मग मी त्याचं एक बांधेसूद असा एक चार्ट तयार केला की काय होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये काय जी कलाकार मंडळी आता नाटक करू पाहतायत पण त्यांना करता येत नाही वेळेच्या अभावी, तर त्या नाटक त्या कलाकारांना जर का आपण घेतलं तर कदाचित दॅट विल बी अन अट्रॅक्शन. हे नाटक आधी त्यांनी ऐकलेलं असल्यामुळे कदाचित त्यांना परत पाहावंसं वाटत असेल तर ते एक अट्रॅक्शन असेल. त्याला 25च प्रयोगांची मर्यादा ठेवली तर ते एक अट्रॅक्शन असेल. सो मी एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा या बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि मग मी हा उपक्रम अख्खा आहे तो मांडला. मी सुनील म्हणतो आजकाल ना फोमो नावाची गोष्ट आहे की फिअर ऑफ लुझिंग समथिंग, ते तू फोमो शब्द नसताना वापरलास. हो. 25 नाटकाच्या वेळेला म्हटलं काय हे 25 नाटकं बघितली पाहिजेत, मग त्याला फोमो शब्द आला. मला वाटतं फोमोचा तू वापर केलास 25 नाटकं करताना. पण त्याच्यात एवढाच मी एक आपण म्हणतो नाटकाबद्दल असं म्हणतात की धंदेवाईक नाटक आहे. मला असं वाटतं की ना तुझ्यात हा प्रोफेशनॅलिझम आहे. म्हणजे एक ॲक्टर टू प्रोड्युसर आणि अशा प्रकारे विचार करणं, अर्थात सगळे प्रोड्युसर करत असतील परंतु याच्यामध्ये एक मोठं डेअरिंग ॲक्टर म्हणून असताना प्रोड्युसर होणं ह्याच्यात वेगळं आहे. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास धंदेवाईकपेक्षा व्यावसायिक किंवा प्रोफेशनल म्हणणं असं मला अधिक चांगलं वाटतं की प्रोफेशनल प्रोड्युसर की हे काय आहे काय नाही आहे ह्या गोष्टीचा बारीक सारीक विचार करून आपण हे रस घेत असतो. हा एक कलेचा आविष्कार असला तरी ते एक पैशाचं गणित आहे आणि ते नेटानं व्यवस्थित केलं पाहिजे. मला असं वाटतं की हा वैचारिक टर्निंग पॉईंट आहे की मी कसा वावरतो आहे, नट म्हणून कसा आहे आणि प्रोड्युसर म्हणून कसा आहे. वेगळ्या भूमिका आहेत असं मला वाटतं. कम्प्लिटली एका भूमिकेतनं दुसऱ्या भूमिकेत जाणं आहे ते आणि त्या भूमिकेचा विचार करून या भूमिकेविषयी मी बोलत असतो, नटाचा विचार करून मी बोलत असतो. की तुझ्याविषयी असंही ऐकलं मी की प्रोड्युसर म्हणून तू आपल्या नटांची फार बूज राखतोस. कारण मला वाटतं तू हमने वो दिन देखे है असं फिलिंग असतं आणि ते टिकवणं महत्त्वाचं आहे. ते तू टिकवलंस तुझ्या हर्बेरियममध्ये. आणखीन काय मुद्दा होता? मला वाटतं की तू म्हणालस ना प्रोफेशनॅलिझम जो आहे ना तो मला खूप आवश्यक वाटत होता या क्षेत्रात येणं. करेक्ट. आणि कॉर्पोरेटायझेशन जे म्हणतात ना तसं सुद्धा मला असं वाटलं की आपण कॉर्पोरेट दृष्टीने का आपण आपलं नाटक चालवू नये किंवा आपली संस्था चालवू नये. आणि तिथे जसं म्हणजे आता या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये आता माझी मुलं नोकरीला असल्यामुळे मला असं लक्षात येतं की तिथे प्रत्येकाला ना ज्या सोयी सुविधा दिल्या जातात ना त्याचा फायदा ते लोक बरोबर कामामध्ये करून घेतात. येस येस. आपण सुद्धा जर का माझ्या लाईटमनपासून कलाकारापासून लेखक दिग्दर्शकापर्यंत जे कोणी मंडळी असतील त्यांच्याशी जर का संवेदनशील पद्धतीने वागून सहसंवेदना दाखवून जर का आपण त्यांना एकत्र ठेवलं, बांधून ठेवलं तर कदाचित हे
आपल्याच बेनिफिटचं असणार आहे. येस, प्रश्नच नाही म्हणजे त्यामुळे हा सुद्धा विचार मी त्याच्यात केला, ज्याच्यासाठी मला दूषणं सुद्धा मिळाली की तू काय फार नटांना लाडवून ठेवतोस, तू काय बॅकस्टेज वाल्यांना खूप लाडवून ठेवतोस. आता मला असं वाटतं की तो माझ्या प्रोफेशनचा भाग आहे आणि मी ते केलं पाहिजे आणि म्हणून मी ते करत आलो. सुनील, हे सगळे प्रयोग तू करत होतास हर्बेरियमचे, आणि मध्येच अमेरिकेची वारी, तो काय म्हणावं, ती हौस की हम भी कुछ कम नाही, काय विचार काय होता त्याच्यामध्ये? म्हणजे मराठी नाटकं खूप पूर्वी लागुनीत लग्नाची बेडी वगैरे घेऊन गेली होती, मला आठवतं. पण हे नाटक घेऊन जायचं ते जास्त कठीण काम आहे असं वाटतं मला परदेशामध्ये. मला राजन दादा इथे काय माहिती आहे का, सुधीर भटांचा मला इथे उल्लेख करावासा वाटतो. बरं. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने अख्खाच्या अख्खा एक सेटअप घेऊन अमेरिकेत जसे आपण मुंबईत दौरे करतो तसा दौरा करायचं ठरवलं. आणि तेव्हा आम्ही 2000 साली 4 नाटकं घेऊन आम्ही अमेरिकेत दाखल झालो. शनिवारी 2 प्रयोग, 2 नाटकांचे प्रयोग, आणि रविवारी 2 नाटकांचे प्रयोग. मधला सेट बदलणं, मग तो सेट नाटक संपल्यानंतर 4 प्रयोग, 4ही नाटकं झाल्यानंतर तो बसमध्ये भरणं, त्या बसनी अख्खी अमेरिका फिरणं वगैरे, हा सगळा घाट आहे तो सुधीर भटांनी खरं तर घातला. आणि तेव्हापासून मला त्याच्याबद्दल विलक्षण आकर्षण आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही मध्यंतरी अमर फोटो स्टुडिओ नावाचं एक नाटक केलं. सो त्या नाटकाच्या वेळेला परत एकदा आम्हाला तिथून मागणी विचारणा झाली की याचे प्रयोग तुम्हाला करायला आवडतील का, आणि मग मी घेऊन ते नाटक घेऊन अमेरिकेला गेलो. पण मी काही सुधीर भटांसारखा बसनी प्रवास केला नाही. एकच नाटक होतं, एकाच नाटकाचे प्रयोग आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये करत होतो. पण त्याचं नियोजन करण्यामध्ये कुठेतरी त्या वेळेला सुधीर भटांच्या बरोबर बसून जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामुळे ते प्लॅनिंग मला निश्चितच उपयोगी पडलं आणि त्याचे अगदी यशस्वीरित्या आम्ही प्रयोग करू शकलो. सुनील, मला तुझ्या आत्ताच्या ह्या प्रवासामध्ये कोविड हे एक मोठं संकट आलं असं आपण म्हणूया. पण त्याच्या अलीकडे मला वाटतं एक आणखीन मोठा चॅलेंज तू घेतलास. तू म्हणत होतास ते अमर फोटो स्टुडिओ, तर आणि तो अमेरिकेला घेऊन गेलास. तर त्याच्यामागे काय होतं, आणि ते चॅलेंज म्हणून घेतलं, खुमखुमी म्हणून घेतलं की करके देखेंगे चलो, असं आहे काय? म्हणजे नाही का तुझं एकदम प्रोफेशनल आउटलुक होता? हो, ॲब्सोल्युटली प्रोफेशनल. मी परत एकदा सांगेन की तो मुद्दामून तो ठरवून घेतलेला निर्णय होता. कारण मी सांगतो, मी जरी काय ह्या सगळ्या गोष्टी मला जमत असल्या तरी सुद्धा माझं ॲस्पिरेशन, माझं ॲम्बिशन कधीही आपण नाटकाचा निर्माता व्हावं हे कधीच नव्हतं. किंवा मी माझी संस्था सुरू केली आहे सुबक, तर आता मला सुबकमध्येच काय काय करत राहूया असं प्लॅनिंग मला कधी नव्हतं. मी नट म्हणून खूप खुश आहे. पण मला असं जे काही वेगळं असेल, जे कदाचित इतर करणार नाहीत निर्माते, तसं आपण करून पाहिलं पाहिजे. तरच काहीतरी आपल्या संस्थेला सुद्धा अर्थ राहील, आपल्या एक मोटिव्ह काहीतरी क्लिअर राहील की मला काय करायचं, तर मला अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून बघायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्या आधीचं मी सांगेन की एक फिरोदिया नावाची एक खूप मोठी स्पर्धा होते पुण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम कलांचा अंतर्भाव असलेल्या एकांकिका सादर होतात. ज्याच्यामध्ये एकांकिका चालू असतानाच एक कोणतरी स्कल्पचरचा एक पीस करत असतो, कोणीतरी एक चित्र काढत असतो, कोणीतरी गाणारी मंडळी जी असतात ती कॉलेजमधलीच असतात, त्यांच्या चाली नव्या असाव्या लागतात, म्युझिशियन्स कॉलेजमध्ये असावे लागतात. त्यामुळे मॅक्सिमम कलांचा अंतर्भाव त्या, आणि ते खूप मला असं नेत्रदीपक वाटलं होतं. आणि मला असं वाटलं होतं की हे आपल्या मुंबईतल्या जिथे INT उन्मेष आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, एकांकिका स्पर्धा, तर तिथल्या मुलांना कळायला पाहिजे. म्हणून मग मी त्या मुलांचे पहिल्या आलेल्या 2 एकांकिका मुद्दामून सुबकच्या अंतर्गत मी त्यांना इथे घेऊन आलो आणि मी त्याचे 2 प्रयोग केले. याचं कारण परत एकदा तेच होतं की हे पुढच्या पिढ्यांना कळायला हवं की अशाही पद्धतीनं आपण नाटकाकडे पाहू शकतो. सिमिलर फॅशनमध्ये मला जेव्हा मी हर्बेरियम केलं तेव्हा त्यात सगळ्या प्रतिथयश असे नट होते आणि जुनी नाटकं होती. तर असं एक
लगेच शिक्का मारतात किंवा लगेच तुमच्यावरती लेबल लावून मोकळे होतात ना की हा जुनी नाटकच करतो, याला नावाजलेले कलाकार असतील तरच हा नाटक करतो, हा नाटक करतो. त्यामुळे मला ही मंडळी जेव्हा तरुण पिढीतली अमेय वाघ, सूरज जोशी, सखी गोखले माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की मला भेटले आणि मला म्हणाले की मला तुझ्याकडे सुबक संस्थेच्या अंतर्गत नाटक करायची इच्छा आहे, तेव्हा मी ती संधी सोडली नाही. मग त्या नाटकाच्या अगदी जर्मपासून की काय विषय असू शकतो इथपासून ते त्याचे 400 प्रयोग करेपर्यंत आम्ही तो अख्खा प्रवास एकत्र केला. त्यामुळे तो उद्देश होता आणि त्याला जोडून मग आम्ही अमेरिकेला सुद्धा गेलो. अमेरिकेला गेणं हे, अमेरिकेला जाणं हे एक प्रकारचे इझी नेक्स्ट स्टेप अशी झाली. सुधीर भटांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे, त्यांची मदत पण असल्यामुळे. पण परत तिकडचा प्रेक्षक आणखीन वेगळा वाटला, काय वाटलं? हो, खूपच वेगळा आहे. कारण आम्ही म्हणतो तसं की तो थोडासा फ्रीज झालेला आहे त्या एका पर्टिक्युलर काळामध्ये. अच्छा. म्हणजे आता हे मी सांगतोय जेव्हा 2000 साली किंवा जेव्हा मी 2002 साली 2010 साली गेलो तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे प्रेक्षक जे आहेत ते अजून तिथेच आहेत. ते जेव्हा इकडनं मायग्रेट होऊन तिकडे गेले होते तेच नाटक अजून त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांना तशाच पद्धतीची नाटकं आवडतात. पण अमर फोटो स्टुडिओ बाय द टाइम वी वेंट टू अमेरिका विथ अमर फोटो स्टुडिओ 2019 उजाडलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचं येणं जाणं वाढलं होतं. लोक अवेअर होते इथे काय चाललेलं आहे, नवीन काय घडतं याच्याविषयी माहिती होती. ही मुलं माहिती होती त्यांना. अमेय वाघ, सूरज, देवर स्टार्स इन अमेरिका. त्यामुळे त्यांना सुद्धा बघण्यासाठी उत्सुक होते आणि तो सुद्धा दौरा आमचा अर्थातच त्याच्यामुळे यशस्वी झाला. म्हणजे मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादं प्रोजेक्ट हाती घेतल्यानंतर त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स बघणं. म्हणजे तिथेच एक मला असं वाटतं की आपण साचले राहतो आणि साचल्यामध्ये एक फायदा असा असतो की तुम्हाला ॲश्युअर्ड वाटतं, सिक्युअर असतं ते. तशी सिक्युरिटी तोडल्याशिवाय पुढे मला नाही आवडत. ओके. मला वैयक्तिक मला अजिबात मला खूप दिवस एकाच ठिकाणी, मग असं नाही आहे त्याच्यात की माझी एकच मालिका चालू आहे आणि मी 3 वर्ष करतोय मग मी साचले, पण मला त्याच्यात नाही वाटत. मला असं वाटतं की ते मी माझ्या कामाकडे अत्यंत प्रोफेशनली बघत असतो की हे आपण घेतलेली जबाबदारी आहे ही आपण नेटाने शेवटपर्यंत नेलीच पाहिजे. पण त्याच्या जोडीला मग मी काहीतरी अशा वेगळ्या गोष्टी करून पाहीन, पडताळून पाहीन, चाचपून पाहीन. मला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं त्याच्यात. आणि ते माझं साचलेपण जे आहे ते कदाचित प्रवाही करत राहतं असं मला वाटतं की हे खूप नव्या पिढीला खूप नवीन गोष्ट वाटेल. आणि तुझ्या माझ्या पिढीने आपण हे जरा प्रवाहीपणात उडी मारून घ्यायचं ठरवलं. आता त्यांना तो प्रवाह ढकललं जातं असं मला वाटतं. त्यामुळे असं काही नाही की हे नवीन आहे. अशा लोकांना मला हे सांगावं असं वाटतं की हे काही नवीन नाही आहे. आपण सततच एक्सपेरिमेंट, बालगंधर्वांपासून सगळ्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, नाट्य क्षेत्रात केले आहेत, सगळ्याच क्षेत्रात केलेले आहेत. तर तसे करण्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपली जे साचलेपण नाकारणं असतं ते खूप महत्त्वाचं असतं कलाकाराच्या दृष्टीने. मी एका मोठ्या चित्रकाराशी बोलत होतो आणि त्यांच्या समीक्षकांशी बोलत होतो. तेव्हा ते म्हणाले की ती खूप सक्सेसफुल आहे पण शी इज रिपीटिंग हरसेल्फ. त्यामुळे तिची चित्र खपतात पण चित्रकार म्हणून तिचा प्रोग्रेस होत नाही. असं ते कोणाबद्दल बोलणे कोण म्हटलं ते जाऊ दे, पण मुद्दा हा आहे की तुम्ही साचले पण येऊ न देणं हाच एक मुद्दा असतो की जिथे आपण काहीतरी वळण घेऊ शकतो आणि त्या वळणावरती आपण पाहत असतो की पुढे काय मागे काय. मला याच अनुषंगाने मलाही असं वाटतं की आम्ही आता प्रयोग करतो, नाटकाचा प्रयोग करतो, तेच नाटक आम्ही सगळ्या ठिकाणी करत असतो. बरोबर आहे. त्यामुळे साचले पण बऱ्याच वेळेला येतं. येस तेच करतोय. पण मला असं वाटतं की मी नेहमी अशा विचारांचं आहे की प्रत्येक वेळेला ते वाक्य म्हणताना मी जरासं एका वेगळ्या पद्धतीने म्हणून पाहिलं पाहिजे. ओके. कदाचित एका ठिकाणी मला लाफ्टर जिकडे अपेक्षित आहे किंवा एक रिस्पॉन्स जो प्रेक्षकांचा हमखास येतोय तो कदाचित येणार नाही. बरं. पण त्याच्यामुळे मला जी एक वेगळी जागा माझ्या पात्राची किंवा माझ्या वाक्याची मिळेल ती मला खूप इम्पॉर्टंट वाटते आणि तसं करून पाहिलं पाहिजे सगळ्यांनी असं माझं एक सारखं म्हणणं असतं. मस्त आहे. मला असं वाटतं की काही मी जरा डॉक्टरच्या बाजूने बोलतो की आम्ही प्रोफेशन करतो पण आम्ही प्रॅक्टिस करतो असं आम्ही म्हणतो की आमची प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस म्हणजे
आज हे करून बघतो. करेक्ट. लोकही म्हणतात माझ्यावर तुम्ही काही एक्सपेरिमेंट करू नका. म्हटलं मी प्रॅक्टिस करतो, एक्सपेरिमेंट नाही करत आहे. पण म्हणजे CA प्रॅक्टिस करतात, लॉयर प्रॅक्टिस करतात, नटही ॲक्टर पण प्रॅक्टिस करतात. हे खूप नव्याने मला समजलं, त्याला ते प्रयोग म्हणतात. प्रयोग. पण ही वृत्ती, कारण मला असं वाटतं की सक्सेस हा एक तुम्हाला एके ठिकाणी ठेवतो. मी त्या सक्सेसच्या पोटामध्ये भीती असते, सक्सेस टिकेल की नाही याची. तर तो पण भेदणं खूप महत्त्वाचं आहे. हो, मी मुळात त्या सक्सेसकडे अशाच अर्थाने पाहतो की ते दुसरा ठरवतो बरं, वेदर यू आर सक्सेसफुल ऑर नॉट. हो, अच्छा. मग मला असं माझं सक्सेस, मला असं वाटतं की टिल आय एम ट्राईंग थिंग्स अँड आय एम अचिव्हिंग देम, आय एम सक्सेसफुल. क्या बात है. So now I have attained this. Now I have to try something different. Very good. To be successful again. So त्या अर्थाने मी म्हणेन की मला अजून तो मिळायचा आहे. कदाचित. म्हणजे त्या अर्थाने मी अगदी काय म्हणतात त्याला पुस्तकी भाषेत मी असं हे वाक्य म्हणणार नाही की अरे सक्सेस अजून अभि मी ढूंढ, असं नाही. मला या अर्थाने असं वाटतं की मी जे वेगळं वेगळं करून पाहीन ना, त्याच्यामध्ये जेव्हा मी सक्सेसफुल होईन तेव्हा मला असं वाटलं की अरे वा, ओके, आय हॅव डन दिस नाव. आता मी जसं हर्बेरियमचा उपक्रम 25 प्रयोगांचा, जेव्हा मी अगदी 1 आठवडा बुकिंग सुरू व्हायच्या आधीपर्यंत जेव्हा लोक मला शिव्या घालत होते आणि म्हणत होते पैसे जाणार आहेत तुझे, त्याच्यानंतर ते सक्सेसफुल झाल्यानंतर मग पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिया म्हणून लोक नाटकं करू लागले, सिनेमे करू लागले, या सगळ्या गोष्टी घडल्या. सिमिलरली आता माझ्या डोक्यातले असलेले उपक्रम सुद्धा मी ते करून पाहीन. ते नाही झाले तर आय डोंट माइंड सेईंग की नाही जमलं, मग बट दॅट डझंट मेक मी अनसक्सेसफुल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक आता तू बोलताना सहज म्हणालास की नॉस्टॅल्जिया, तर मला वाटतं की नॉस्टॅल्जिया हा आपण आपलं फॉडर आहे. ते आपण मराठी माणसाला काय ते दिवस होते वगैरे असं चघळत बसायला आवडतं, म्हणजे हरकत नाही. पण मला वाटतं की त्याच्या पलीकडे जीवन आहे आणि त्याच्या पलीकडे नाटक आहे, त्याच्या पलीकडे कला आहे. नॉस्टॅल्जिया हा एक महत्त्वाचा अंग असू शकतं त्याचं. पण हे तुला हे कधी, माझ्यात परत तेच की हे कधी भेदलंस तू की हे मला त्याच्यातच नाही अडकायचं, कारण जुनी नाटकं आणण्यामध्ये तसं होतं. हा, म्हणजे मला असं वाटत नाही. पण मी हर्बेरियम केलं ते केवळ नॉस्टॅल्जिया म्हणून केलं. मी हर्बेरियम केलं याच्यामागचा उद्देश सिंपल होता की मी 25 वर्ष रंगभूमीवरती जे काही पाहत होतो, जे काही मी ऐकत होतो, जी नाटकं वाचत होतो किंवा जी नाटकं जाऊन पाहत होतो, ती त्या काळाची द्योतक होती. म्हणजे कशी? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा विनय आपटेंचं दुसरा सामना घेतलं तर त्याच्यामध्ये जातीभेद आणि याच्यावरती असलेला भाष्य असेल, तर त्या काळाला ॲड्रेस करणारी नाटकं होती. ॲट द सेम टाइम त्या लेखकांनी नवीन काहीतरी लिहायचं म्हणून केलेली नाटकं होती. पण मला असं एक अभ्यास म्हणून मला असं पाहायचं होतं की मग ही जी आधीची नाटकं होती, जी आमच्या आधीच्या पिढ्यांनी नावाजली किंवा ज्याच्याबद्दल बोलत होते, तर ती नाटकं सुद्धा आपण एकदा वाचून पाहिली पाहिजेत, एकदा करून पाहिली पाहिजेत. याच्यातलं कारण मुख्य असं होतं की ती 3 अंकांमध्ये विभागलेली होती. इथे एक विषय 2 अंकांमध्ये कधी कधी बसत नाही इन द सेन्स आपल्याला असं वाटतं की कळलं आम्हाला काय नाटक आहे ते, दुसऱ्या अंकात काहीच. तर त्या काळामध्ये 3 अंकांमध्ये हे कसा तो विषय मांडत होते, त्याचं क्राफ्टिंग काय होतं, त्याचे अलंकारिक भाषा असली तर ती भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे नट म्हणून, का बोलता येऊ नये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा होईल या उद्देशाने मी हर्बेरियम करायला घेतलं. आणि ॲट द सेम टाइम जी दिग्दर्शक मंडळी होती ती सुद्धा काहीतरी नवीन नवीन वेगवेगळं करत होते. तर मी म्हटले की त्यांच्यासाठी सुद्धा हा एक एक्सरसाइज असेल की जुनं नाटक आपण आत्ताच्या काळाशी अगदी विसंगत वाटेल असं नाही, पण निदान काळानुरूप आपल्याला आत्ता कसं दिसतंय ते नाटक, ते आपण करून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या दिग्दर्शकांसाठी सुद्धा तो एक एक्सरसाइज असेल. या उद्देशाने मी अख्खं तो उपक्रम जो आहे तो राबवला. आणि त्याला परत एकदा मला असं वाटत होतं की आपण काय किती थोर नाटककार, इथे आपण रमायला नको म्हणून त्याचं खरं तर ते प्रयोगांचं रिस्ट्रिक्शन होतं. ते तेवढ्याचसाठी होतं की हा अभ्यास करा आणि याच्यातून शिकून पुढे जा. यू डोंट कीप ब्रूडिंग ऑन द सक्सेस की बस मला त्याच्यात मिळालंय आता मी याचे प्रयोग करत राहीन, याच्यात मला बसण्यात इंटरेस्ट नव्हता. मग अशी आपण म्हटलं की साचणं आणि थांबणं
तर तसं थांबायचं नाही असं आहे. आणि तू म्हणा सक्सेसच्याशी मला असं एक मी कधी कधी लोकांना पण सांगतो की इट इज नेवर अ पॉईंट, इट इज ऑलवेज अ लाईन. मग ती कदाचित वेडी वाकडी असेल, वळणदार असेल, कशी असू शकेल, पण ती लाईन असते आणि ती लाईन तुम्ही मेंटेन करता का, खाली येता वर जाता, ग्राफ काय, तो खूप मला महत्त्वाचं वाटतो आणि मला ते दिसतं सातत्याने. आता हर्बेरियमच्या निमित्ताने मला असं वाटतं की जुन्या नाटकाचा एक तू फॉर्म आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा तू अभ्यास केलास, मांडलंस आणि 2 अंक 3 अंक हे मला तर फारच इंटरेस्टिंग वाटतं आहे की गोष्ट कशी चांगली सुरुवात मध्य शेवट हा कसा खेळवत होते ते. तर त्या नाटकामधनं तुला तुझे कोणते टर्निंग पॉईंट होते ॲक्टर म्हणून, प्रोड्युसर म्हणून, काय की जुनं नाटक तसंच्या तसं करावं असं नाही वाटलं का की काय? नाही, जुनं नाटक मला मुळात असं वाटतं की कुठलीही संहिता असते त्याच्याकडे पाहण्याचा किंवा ते व्हिज्युअलाइज करण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा असतो आणि वेगळा असणारच. मी एखादं पुस्तक वाचायला घेतलं, मला एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने ती भासेल, दिसेल, तुला वेगळ्या पद्धतीने दिसेल. द सेम वे नाटक हे जे आहे ते त्या काळातल्या लोकांना जसं दिसलं तसं त्यांनी बसवलं. आत्ताच्या काळातल्या लोकांना ते कसं दिसतंय आणि ते कसं बसवतायत हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड. या सगळ्यामध्ये कोविडचा एक मोठा ब्रेक आला. त्याच्यामध्ये एक वेगळीच वाट तुम्ही पडलीस ते मला वाटलं क्या बात आहे यार, ये बच्चा क्या कर रहा है. बच्चा म्हणजे लहान थोडा माझ्याहून तू म्हणजे काय करतोयस तू असं, म्हणजे मला वाटलं की कशाला हे करायचं असं वाटलं. नाटकात राहा ना तू. बाहेरच्या लोकांना वाटतं असं, त्याचं काय होतं काय. आणि तू मला त्या दिवशी मी बोललो त्या दिवशी तो म्हणाल की इट वॉज अन एनलायटनिंग एक्सपिरियन्स. मला तो शब्द पण फारच चांगला वाटला, एनलायटनिंग. ते म्हणजे काय, तो टर्निंग पॉईंटच्या पलीकडे गेलेला आहे. नाही, ते परत एकदा मी म्हटलं तसं की जेव्हा कोविड काळामध्ये सगळी मंडळी, नट मंडळी घरी बसली होती, मला असं वाटलं की मी किती सुरक्षित आहे इथे, की माझं घर आहे आज, मला कुठे जावं लागत नाहीये. पण गॉड फॉरबिड जर का असं झालंच तर आपल्याकडे म्हणजे हे जर का क्षेत्र पुढे नाहीच काही करू शकत आहे तर आपल्याला आपण रिकामे बसून डोक्याची वाट लागेल. आपल्याला काहीतरी कुठेतरी एक एंगेज स्वतःला ठेवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ॲट द सेम टाईम मी हाही विचार करतो नेहमी की किती चिरतरुण आणि यंग वगैरे म्हणलात तरी सो यू कॅनॉट फॉरगेट द फॅक्ट्स की यू आर ग्रोईंग इन एज. तर ते तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी एक एंगेजमेंट तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि म्हणून मी असं विचार केला की आपल्याला काय जमतं, काय जमू शकेल, अशी एखादी गोष्ट आपण वेगळी पॅरलली जी माझ्या क्षेत्राशी निगडीत नसेल अशी केली पाहिजे. त्याचा प्रयत्न आत्ता केला पाहिजे प्रयत्न. याचं कारण इथे अजून मी कुठेतरी स्टेबल आहे. म्हणजे इथे जर का मी दुसरी सुरू केलेली गोष्ट अनसक्सेसफुल झालो, तिकडे मला नाही जर का यश आलं तरी सुद्धा मी आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या हलणार नाही. तो अशा बेसिसवरती आपण दुसरी काहीतरी गोष्ट सुरू केली पाहिजे. आणि म्हणून मग मी चितळे एक्सप्रेस, त्यांची जी फ्रँचायझी होती ती मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यामध्ये पण सगळे रिस्क बेनिफिट आणि सगळं सगळ्या अभ्यास केला, सगळ्या गोष्टी नीट सॉर्ट आउट करून घेतल्या. मला काय जमेल, बायकोला किती जमेल, मुलाला किती जमेल, कारण मीच असेन असं नाही. आणि मग ती मंडळी जी असतील त्यांना सुद्धा कसं सांभाळून घेतलं पाहिजे. आता ती मंडळीच सगळं सांभाळतात. आम्ही गेलो नाही गेलो तरी सुद्धा फरक पडत नाहीत, कारण ऑनेस्ट माणसं मिळणं हे फार नशीब लागतं म्हणतात. तसं मला इतकी चांगली मिळालेली आहेत, त्यामुळे ते सांभाळत आहेत आणि चालू आहे ते सुद्धा. पण तू असलास त्या ठिकाणी तर जास्त खप फुटफॉल तुझा फुटफॉल परत येत असेल तिथे. कदाचित तो थोडाफार झाला असेल सुरुवातीला, पण आता तो मी त्यांना नेहमीच झालोय. त्यामुळे आता आहेत सुनील बरोबर कधी कधी दिसतात. बरं, आता त्यानिमित्ताने तुझ्या घरचा विषय निघालाय. तर हे टर्निंग पॉईंट्स घरामध्ये सर्वसामान्य एक बाप म्हणून, नवरा म्हणून तुला कसं काय वाटतंय की मुलं आता काय करतायत? तुझी मुलं हुशार आहेत खूप, आणि त्यांनी समजा उद्या ठरवलं की बाबा पुरे झालं, आता मला काहीतरी वेगळं करायचं,
तर काय 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 अप्रोच असेल आता तुझा? नाही, त्यांना वेगळं काहीतरी करावं असं वाटलं तर माझा अर्थातच त्यांना पाठिंबा असेल. क्या बात आहे. त्यांनी जर का सांगितलं की मला नट व्हायचं म्हणजे माझ्या मुलानी, तर मी 10 वेळा विचार करेन. मी त्याला अर्थातच सांगीन गोष्टी युक्तीच्या 4 ते सांगीनच त्याला, पण थोडासा मग मी साशंक असेन. पण मी त्याला निश्चित हेही सांगेन की जसा तेव्हा सुद्धा आम्ही विचार करताना दोन्ही गोष्टींचा विचार केला होता. आर्थिक स्थैर्य हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. त्यामुळे आर्थिक स्थैर्याचे काहीतरी गणित तू मांड आणि तुला जे काही प्रयत्न करायचे ते तू खुशाल कर. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही पॅरलली तुम्ही त्या दोन्हीचा विचार कायम ठेवला पाहिजे असं माझं प्रत्येकाबद्दलचं म्हणणं असतं. म्हणजे जुगार खेळायचा आहे तो तुम्ही ऑल इन असं नाही करून जाणार. यू हॅव टू प्लॅन की तुम्हाला तुझे आर्थिक स्थैर्य म्हणतोस ना, तर ते आर्थिक स्थैर्य, मानसिक स्थैर्य, भावनिक सपोर्ट या सगळ्या गोष्टी असतात. मला एकदम डोळ्यासमोर एक कल्पना आली की जितकं लॉन्चिंग पॅड तुमचं मजबूत तितकी तुमची उंची तुम्ही जास्त गाठता. ॲब्सोल्युटली. कुटुंब, तुमची आर्थिक तुम्ही घेतलेली स्थिरता आणि ह्या लॉन्चिंग पॅडवर उभं राहून तुम्ही करत असता. ते लॉन्चिंग पॅड तू क्रिएट केलंस असं मी म्हणतो, शोधलंस आणि त्याच्यावर उभं राहून तू मोठी भरारी मारलेली आहेस. आता मला असं विचारायचं आहे की यापुढे काय विचार आहे, अजून काय काय करायचं आहे, कोणती अवकाश शिल्लक आहेत? नाही, आता या क्षेत्रात जे मी करतोय त्याच्यामध्ये अर्थातच अजून काही वेगळ्या गोष्टी करण्याची इच्छा आहे मला. म्हणजे काही आता जे OTTचं माध्यम इतकं मोठं झालेलं आहे किंवा यूट्यूबच्या थ्रू तुम्ही तुमचं एक चॅनल सुरू करता, तर तसं एक त्या दृष्टीनं काहीतरी करण्याचा विचार चालू आहे. पण तो सुद्धा अर्थातच नाटकाशी रिलेटेड. त्याच्या जोडीनं जे मी दुकान सुरू केलं तर त्या अर्थाने सुद्धा आपल्याला काय करता येईल बरं हाही एक, म्हणजे त्याच्या पुढची स्टेप काय असू शकते. दुकान तर टाकून झालं तर मग आता जसं नाटकाच्या बेसिक्सकडे मी बऱ्याच 25 वर्षांनंतर का होईना वळलो अभ्यास करण्याच्या दृष्टीने, तसं मी दुकानाच्या बेसिक्सकडे पण किंवा प्रोडक्शनकडे पण जावं का किंवा असाही कदाचित विचार एक मनात येतोय. इंटरेस्टिंग वाटतंय मला हे, इंटरेस्टिंग वाटतंय मला. पण मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंटच्या वेळेला मला हा मुद्दा लक्षात येतो की स्वतः डोकावून आपले कोर कॉम्पिटन्स तपासले पाहिजेत. ते कोर कॉम्पिटन्स आपण पक्के असतात. तसे तुझे कोर कॉम्पिटन्स काय असं तुला वाटतं? विचार नाही केला कधी. पण मला असं वाटतं ही आत्मस्तुती वगैरे काही नाही, एक कॉन्फिडन्स आहे की दिस इज माय कोर कॉम्पिटन्स. असं काय वाटतं? जे ठरवीन ते करीन नक्की. क्या बात आहे. डिटर्मिनेशन. ओके. डिटर्मिनेशन आहे. फॅमिलीबद्दल मी म्हणेन की तू मगाशी आपण वळता वळता राहिलो, पण फॅमिलीच्या सपोर्टबद्दल मी खूप कॉन्फिडंट आहे. ओके की व्हॉट एव्हर आय वुड वॉन्ट टू डू, माय फॅमिली विल बी विथ मी. कारण तू त्याने तितकं दिलंयस, त्यामुळे ते म्युच्युअलिटी त्यातली खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुझे कोर कॉम्पिटन्स पक्के आहेत. आणि आता मला वाटतं की ह्या कोर कॉम्पिटन्सवरती सुनील बर्वे आणखीन काय काय करतील, म्हणजे ते काय काय प्रोड्यूस करतील याच्याविषयी खूप उत्सुकता आहे. पण मला वाटतं की हे नव्या पिढीला खूपच या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतील. त्यातलं सॉर्टेड असणं, कॉन्फिडन्स असणं, लॉन्चिंग पॅड तयार करणं आणि आपल्या विषयाचा सतत अभ्यास करत राहणं. त्या विषयात काय बदल होतोय, आधी काय होतं, आता काय होतं, पुनरुज्जीवन करायचं असेल तर कसं करायचं आणि का करायचं, कशाचं करायचं, हे खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी मला तुझ्या आजच्या या बोलण्यामधून मिळाल्या. खूप आनंद होतोय. आता एक नेहमी पॉडकास्टच्या शेवटी म्हणतात तसं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला अधिकाधिक सुनीलसारखी मंडळी घेऊन येता येतील. सुनील, माझ्याकडनं आणि मनोविकासकडनं तुला एक भेट आहे. माझी पुस्तकं आहेत याच्यात आणि मनोविकासने ती प्रसिद्ध केली आहेत. आता ती छान. त्यातली सगळ्यात झोप उडवणारी गोष्ट म्हणजे झोपेचं पुस्तक सगळ्यात जास्त चालतं. पण आता मला तुला विचारायचं आहे खरं तर की तुला का म्हणजे प्रॅक्टिस इतकी जोरात चालू असताना आम्ही तुला फोन करून तुझ्या अपॉइंटमेंट्स इतरांच्या ओळखीतल्या लोकांसाठी घेत असताना
तुला इतका व्यस्ततेत तू हे सगळं मराठीत करावं असं तुला का वाटलं आणि एवढी पुस्तकं लिहावी असं? काय आहे की एक पुस्तकं तर बरीच वर्ष लिहितोय मी आणि मला असं वाटतं की सारखेपणा असा मला दिसतो की राहवत नाही आहे, साचलेपणा नको आहे आणि प्रॅक्टिसमध्ये साचलेपणा फारच येतो. आमच्या फील्डमध्ये तर चॅलेंज असतं ते. त्यामुळे आपल्याला आपलं वेगळेपणा टिकवण्याकरता काहीतरी करत राहावं लागतं आणि मला आनंद त्यातनं खूप मिळतो. आता कोविडच्या काळामध्ये तू जसं सांगितलंस तसंच खूप मोठं संकट होतं आणि त्याला सगळी ऑनलाईन प्रॅक्टिस मी बरीच केली आणि कुठून कुठून पण लोक यायचे आणि त्याच वेळेला आम्ही मानसशास्त्र संवेदन जे गुरुकुल सुरू केलं. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही एक 40-50 मानसिक विषयावरती सेशन्स घेतले, वेबिनार्स केले, 8, 10, 12 अशा सेशन्सचे आणि बरेच काळ तो उपक्रम चालू आहे. आठवड्याला 1 किंवा 2 तास मी बोलत असतो. लोक येत असतात आणि मानसशास्त्रावरती काम करत असतात. फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट आय एम एन्जॉईंग इट. मला खूप मजा येते. तर असं आहे आणि त्याचे कोर्सेस आता आम्ही लॉन्च केले ते म्हणजे आता सगळ्या लोकांना त्याच वेळेला जमतं असं नाही म्हणून आम्ही सेल्फ पेसचं नाव दिलं आहे त्याला. सेल्फ पेस कोर्स जे तुम्हाला ते आम्ही देतो आणि तुम्ही ते परत परत ऐकत राहा, पाहत राहा, नोट्स काढा, अभ्यास करा आणि तुमच्याकडे ते लाईफ टाईम राहील असे कोर्सेस आम्ही. किती महत्त्वाचं आहे हे राजन दादा. मला असं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं हा युजली फार डेरोगेटरी टर्म म्हणून वापरला जातो, पण ते आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इतकं आवश्यक आहे की कुठल्याही अत्यंत स्वतःला शहाण्या समजणाऱ्या माणसांनी सुद्धा खरं तर मानसोपचार तज्ज्ञाकडे एखादं सेशन करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जास्त शहाण्या माणसाने केलंच पाहिजे. ओके, या नोटवरती आपण थांबूया. थँक्यू मच. खूपच आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप छान आपल्या गप्पा झाल्या. वा वा.